सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांनी सामन्याचा पंच असा सिद्धेश मांजरेकर, कोण आहे उमेश दादा मानकूर. सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला खूप उशीर होते. अर्चित इलेव्हन फिल्डिंग लावून घ्या. सलामी जोडी आले मैदानात. पाहूया सलामी जोडी मैदानात आले आहे. वारंग लेफ्ट हँड बॅट्समन, नॉन स्ट्राईकला विकी, गोलंदाजी मारा करते बंटी. विरार दिवा फास्ट एक्सप्रेस. पाहूया बंटी गोलंदाजी करतोय. वारंग्याला लेफ्ट हँड बॅट्समन. वारंग चार षटकांचा सामोर राहील. पाहूया पुढे चेंडू. सामन्यात उशीर होतोय. पंचांनी सामना चालू करायचो आहे. अजून 5 सामने खेळवायचो असा हा अंतिम दिवस आहे. बेटर इस्पात 2025 रबर पॉट आयोजित स्पर्धा. पाहूया पुढे चेंडू बंटी यांचा वारंग्याला. पुन्हा चेंडू आणि मला वाटतं स्ट्रेट बॉल षटकार. वारंग्याच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार पहिल्या चेंडूवरती स्ट्रेटला मारला. पाहूया पुढे चेंडू काय बंटी कमबॅक करतो का पाहायचं. एक भेदक गोलंदाजी हे करतात ते टेनिस क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा खूप लांब 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 असा मारला षटकार. 2 चेंडू 2 षटकार वारंग्याच्या बॅट मधून निघाला. पाहूया पुढे चेंडू. बंटी याला काही गती भेटत नाही. 2 चेंडू 2 षटकार खाल्ले बंटी आणि बंटी. पुन्हा एकदा बंटी गोलंदाजी करतोय. एकदा पुन्हा केलं दुसऱ्या धाव करतो प्रयत्न का बघायचा. आणि मला वाटतं दोन चेंडू फक्त 2 धावा. जर रनिंग करत राहिला बॉल तिथे असेल तुम्हाला त्या कंपल्सरी रन देणार. जर खेळाडू थांबला वेट केला तर त्या रन गिनल्या जाणार नाही. 2च फक्त. धावसंख्या 14. पाहूया पुढील चेंडू बंटी याचा.
पुन्हा एकदा मला वाटतं षटकार, 3 षटकार खाल्लेत बंटी आणि 4 चेंडू मध्ये 3 षटकार. वीस धावा, 4 चेंडू मध्ये 20 धावा मारलोय तर वारंगाने. पाहूया गोलंदाजाला का अजून गती भेटत नाहीये, लेंथ भेटत नाहीये बंटीला. 3 षटकार खाल्ले 4 चेंडू मध्ये त्यांनी. बघूया कमबॅक करतो का, 2 चेंडू शिल्लक काय, विकेट घेतो का. पाहूया पुढील चेंडू वाईट असा. उमेश जाधव दोन्ही हात पाहिला होता, व्हाईटचा इशारा. मानकोट लाईट बांधचा सिद्धेश मांजरेकर मानकोट. पाहूया पुढे चेंडू बंटियाचा मारा करेल वारंग्याला. आत्ता मात्र डेड बॉल, सॉरी डॉट बॉल. पाहूया पुढील चेंडू बंटियाचा राईट मोरचा मारा करतोय. 10 बाराचा पावलाचा रनअप घेऊन स्ट्राईक वारंग ज्याने 3 षटकार मारले बंटियाला. पाहूया पुढील चेंडू वारंग्याला. वारंग लेक्साचे कटुंगाला चेंडू मला वाटतं चौकार. काय फलंदाजी करतो बघा वारंग. धाव संख्या 25. पहिल्या षटकाच्या अखेर संघ धाव संख्या 25. काय फलंदाजी केले वारंगनी बघा. 3 षटकार 1 चौकार. गोलंदाज नाव सुंदर चेंडू असा, सुंदर चेंडू. गोलंदाज नाव काय, बॉलरचं नाव रेग्युलर खेळतो आपला रेल्वेमध्ये. नाव काय त्याचं. पाहूया पुढील चेंडू. हो सुंदर चेंडू. वाईट इशारा, पंचांचा इशारा वाईट. पाहूया पुढे चेंडू. पाहूया मारा करेल विकी याला. पाहूया पुढे चेंडू. आता मात्र लेन गावसलोय अर्चित दिल्या संघाच्या गोलंदाजांना. धाव संख्या 27. सलामी जोडी मैदानात मसुरे संघाची. अर्चित दिल्या संघ डोंबिवली. आत्ता मात्र सुंदर चेंडू मला तर फलंदाजा लागलेला आहे, पाहायचा आहे. पाहूया फलंदाज दुखापत झाले आहे.
स्प्रे कुठे आहे स्प्रे? फलंदाज दुखापत झाली आहे. दुसरा बॅट्समन पाठव. मला वाटतं नेक्स्ट बॅट्समन पाठवायचा आहे. काही हाताला दुखापत झाली आहे, खेळाडू खेळू शकत नाही असा इशारा आलाय. चला बाकीच्या क्षेत्ररक्षण लावून घ्या खेळाडूने. अर्चित संघाने आमचे 2 खेळाडू तिथे साईडला ठेवलेले आहेत, राखीव खेळाडू आमचे. पंचाने आपला ताबा घ्यायचा आहे. सामन्यात उशीर नको, अजून 5 सामने खेळवायचो आहेत. 3 चेंडू 27 धावा. पंचांनी सामना चालू करा. 2 खेळाडू आमचे तिथे साईडला ठेवले आहेत, दुखापत झाले तर. थोडी हाताला दुखापत झाली विकी याच्या. आता त्यांची जागा घेत होतो. इंजर्ड खेळाडू आहे, बाहेर आला, त्याची जागा घेत येतोय. फलंदाज नेम सांगायचा आहे आशिष. त्यांची जाणे आशिष स्ट्राईकला, आशिष नॉन स्ट्राईकला. वारंग यांनी त्याने 3 षटकार लावले होते. पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मारा करतो आशिषाला. हो, सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू. चार चेंडू झालो असा. धाव संख्या 27. शेवटचा चेंडू बाकी आहेत. पाहूया पुढे चेंडू आशिषाला. हो, सुंदर चेंडू लक्षाच्या कटून काढला. 1 धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षण पाहायचं आणि मला वाटतं सुंदर क्षेत्ररक्षण. खरोखर एका धाव समाधान मानलं लागतं खेळाडूला. धाव संख्या 28. शेवटचा चेंडू बाकी असा. वारंग लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईकला. पाहूया पुढे चेंडू. लास्टचा चेंडू असा. आता मात्र उकेला चेंडू आणि मला वाटतं 6 धावा. वारंग्याची फलंदाजी पाहण्यासारखी खरोखरच. त्यांच्या बॅटमध्ये 4था षटकार आहे, 4था. धाव संख्या 34. गोलंदाजीसाठी कोण येते बघायचं. अर्चित संघाचे सिद्धेश मांजेकर. अंपायर जवळ प्लीज सामना पटवायचा. अजून 5 सामने खेळवायचे आपल्याला. $34. पंच सामना चालू करा. अजून 5 सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसाची कोकण लॉटचा फर्स्ट राऊंडचा शेवटचा राऊंड असेल. पाहूया पुढे चेंडू. आता गोलंदाज गणेश. एक भेदक गोलंदाज अर्चित संघाचा. गोलंदाज यांच्याकडे भेदक आहे सर्व. बंटी आहे, गणेश आहे, ऋषिकेश पाटील आहे, अभि आहे. असे भेदक गोलंदाज आहे त्यांच्याकडे. पण आज का सूर गवसलो नाही. पुन्हा एकदा गणेश. हो, सुंदर चेंडू. काय गोलंदाजी करतोय गणेश. विकेट किपर अभि यांना का चेंडू सापडलो नसा. पुन्हा एकदा गणेशकडे चेंडू.
मारा करेल आशिषाला, स्ट्राईकला आशिष, नॉन स्ट्राईकला वारंग. गणेश पुन्हा एकदा. हो सुंदर चेंडू. रनिंग बिटवीन विकेट दोघांची सुद्धा पहा. चोरटी धाव तिथे काढलेली आहे आशिष आणि वारंग यांनी. धाव संख्या 35. पाहूया कोण कुठला गोलंदाज धावा. सारंग यांनी 4 षटकार मारले होते. 4 षटकार मारले वारंग यांनी. पुन्हा गणेश बॉलिंग करतोय वारंग्याला. गणेश. हो सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. विकेट कीपर काय बॉल हातात मिळत नाही. एक मानपूरचे प्रख्यात असे विकेट कीपर अभि. भेदक गोलंदाजी अर्चित इलेव्हन संघाकडे. बंटी आहे, गणेश आहे, ऋषिकेश पाटील आहे, असे भेदक गोलंदाजी आहे त्यांच्याकडे. पण आज काय सूर का त्यांना गवसत नसो. पाहूया पुढील चेंडू गणेशांचा आशिषाला. आशिष. आणि हा जातोय सीमार का बा. पंचांचा चौकार की षटकार सांगायचा आहे. षटकार. ओके आशिषच्या म्हणा षटकार. चार चेंडू 42 धावा. शेवटचा 2 चेंडू शिल्लक असा. गणेश पुन्हा एकदा आशिषाला मारा करतोय. सुंदर चेंडू. शेवटचा चेंडू बाकी असा. 43 धावा. पुन्हा एकदा गणेश 10 बॉलाचा पावणाचा रनअप घेऊन. आत्ता मात्र मला वाटतं बघायचं झेल होते काय तर बंटी आहे खाली, झेल होते का पाहायचं. आणि मला वाटतं तिघांच्या मध्ये चेंडू पडलेला असा. षटक संपतलो. तिसरं षटक संपतलो. 3 षटकाच्या अखेर संघ धावसंख्या असं 45. शेवटचं षटक कोण घेतो पाहूया. 45 धावा फळकाव्या लागल्या आहेत. गोलंदाजासाठी कोण येतो पाहायचा. अर्चित संघ डोंबिवली संघाकडून प्रसाद तामणकर. गाव असा तामणकर पाचल राजापूर. भेदक गोलंदाज तामाण्यातला राजापूरचा एक भेदक गोलंदाज प्रसाद तामणकर. गाव असा तामाने, तालुका राजापूर. पाहूया. मला वाटतं एका गोलंदाजांनी गोलंदाजी केली नसेल ऋषिकेश पाटील. ते तर खूप असे भेदक गोलंदाजी त्यांची, पण ते मला वाटतं काय दिसत नाही गोलंदाजासाठी. काही दुखापत झाले वाटते पायानं त्यांच्या. काल पडले होते ते वेगवान गोलंदाज आहे ऋषिकेश पाटील. पाहूया पुन्हा एकदा प्रसाद उर्फ दाद्या रायटा मोड 10-12 पर्यंत रनअप घेऊन पंचांना पान करू आशिषाला. सुंदर चेंडू टाकला. 1 धाव समाधान मानावं लागतंय. पाहूया शेवटचा 5 चेंडू शिल्लक असा. मसुरी संघ किती धावांचा डोंगर असतात पाहायचा आहे.
प्रसाद तामनकर गोलंदाजी मारा करतोय वारंग्याला. लेफ्ट हँड बॅट्समॅन वारंग. हा कुठलो चेंडू राजापूरचा असा षटकार. आणि मला वाटतं अर्धशतक फरकावं लागतंय. 52 धावा मसुरे संघाच्या 52 धावा झाल्या. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. आणि वारंग्याला हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी 11 धावांची गरज आहे. रन आउट. 53 धावा. 3 चेंडू झाले आहे आणि वारंग्याला हाफ सेंचुरीसाठी चान्स आहे. 3 चेंडू मध्ये त्यांना 10 धावा केल्या तर इथे फर्स्ट हाफ सेंचुरी होईल. एक खरोखर या मैदानामध्ये एक रेकॉर्ड होईल हाफ सेंचुरी. 10 धावा 40 धावा आहे. 40 धावा खेळतोय तो वारंग. धाव संख्या 53. 53 धाव झाल्या. वैयक्तिक 40 धाव खेळतोय वारंग. पाहूया आपली या स्टेडियम मध्ये हाफ सेंचुरी पूर्ण करतात का. पाहूया पुढे चेंडू. ऑस्ट्रेलियन षटकार. खूपच लांब लांब असा षटकार. मला वारंग याने खरोखर सुंदर खेळ खेळताय. 59 धाव संख्या 59. वारंगे 46 नॉट आउट. 2 चेंडू मध्ये हाफ सेंचुरी 4 धाव काढतं का बघायचं. हाफ सेंचुरी एक रेकॉर्ड होती या मैदानामध्ये. पाहूया पुढे चेंडू. तामनकर प्रसाद तामनकराचा वारंग्याला. सुंदर मला स्ट्रेट बॉलर. मला वाटतं 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाव धावतात बघा. मला वाटतं 2 धावा सहज पूर्ण केल्या आहेत. धाव संख्या 61. 48 नॉट आउट. वारंग धाव संख्या 61. पाहायचा आहे हाफ सेंचुरी पूर्ण करत का. एक रेकॉर्ड होईल या स्टेडियम मध्ये हाफ सेंचुरी. 2 धावा दूर आहेत अर्ध्या शतकापासून वारंग. पाहूया पुढे चेंडू. आणि पुन्हा एक धाव पूर्ण केलं म्हणजे दुसऱ्या धावाची घातक बघायचं. आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण आणि 2 धावा पूर्ण आणि हाफ सेंचुरी पूर्ण. खरोखर जोरदार टाळ्या झाल्या. वारंग्या बॅटी आवडली असेल तर हाफ सेंचुरी पूर्ण झालेली या स्टेडियम मध्ये रेकॉर्ड झाले हाफ सेंचुरी. नॉट आउट हाफ सेंचुरी 50 धावा नॉट आउट. 63 धावा झाल्या त्याच्यात 50 धावा वारंग्याच्या नॉट आउट. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजे. 50 धावा 63 मधल्या 50 धावा फक्त वारंग नॉट आउट राहिला. तो वारंग फिल्डिंग साठी जायचं आहे. मसुरे संघाने काय खेळ खेळला बा खेळाडू. खरोखरच 50 धावा नॉट आउट. आणि ते सपा 14 चेंडू 50 धावा नॉट आउट. धावा विजयासाठी पाहिजे अर्चित संघाला. एक बलाढ्य अशी टीम आहे अर्चित 11. चौसष्ट. जय जय चावी गाडी चावी अर्टिकाची. चौसा धावांचं आव्हान ठेवलंय ते अर्चित संघाला. डोंबिवली काय फलंदाजी केले पाय खेळाडूंनी. वारंगने 14 चेंडू मध्ये 50 धावा नॉट आउट मारलेत.
पण असं समजू नका क्रिकेट आहे. एक बलाढ्य टीम आहे अर्चित संघ डोंबिवली, त्यांच्यावरचं बलाढ्य बॅटिंग साईड आहे. अभि आहे, ऋषिकेश पाटील आहे. बॉल नवीन नाही पंचायत सामना चालू करायला क्षेत्रक्षण लावून घेतलाय. सलामी जोडी मैदानात त्या अर्चित संघाची ऋषिकेश पाटील. पाणी नसा जय पाहूया सामन्याला सुरुवात. मसुरे संघाने 63 धावांचं आव्हान ठेवलंय अर्चित 11 डोंबिवली संघाला. अर्चित सिंगे आणि प्रसाद आपला ऋषिकेश पाटील एक दोन्ही असे सिंगे सर इथे गाजलेले आहेत त्या रेल्वे स्टेडियम मध्ये. चौकार षटकांचे भाष्य म्हणले जातात. तसे ऋषिकेश पाटील मॅन पण मानखोर. बारक्या कुठे आहे पाहूया सामन्याला सुरुवात. पाहूया गोलंदाजी कोण मारा करतोय. अभि सर जर साईडला आमच्या रिक्रुटमेंट. पाहूया गोलंदाजी मारा कोण करतोय. अंपायर सिद्धेश सर दादा लवकर अजून 4 सामने खेळायचे आपल्याला. हा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसातला फर्स्ट राऊंड मध्ये शेवटचा सामना. याच्यानंतर सेकंड होणार आहे. त्याच्यात एक ड्रॉ होणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजाचे नाव निलेश. पहिल्या षटक घेऊन येतोय मसुरे संघाकडून. निलेश स्ट्राईकला आहे. शिंगे पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू. ओ पहिलाच चेंडू. सुंदर चेंडू निलेशचा. सिंगे तिथे चौका षटकांच्या बादशामध्ये त्या रेल्वे स्टेडियम मध्ये त्यांचं नाव आहे.
पाहूया पुढील चेंडू. डॉट चेंडू, 2 चेंडू डॉट. याच्याकडनं सांग ए पाहूया पुढील चेंडू गणेशाचा. सिंगल सगळ्यांना पुन्हा एक धाव केला चेंडू स्ट्रेट डाल. एक धाव पूर्ण केले. सॉरी कॅच. काय झेल घेतले पा. सुंदर झेल. सुंदर क्षेत्ररक्षण केलं असा. काय एका त्याने झेल घेतली. तो बी आहे का पाहूया 64 धावांचं आव्हान पार करतात का अर्चित संघ. एक मोठं बलाढ्य टीम आहे ती. मोठ्या मोठ्या टीम आहे त्यांचं नाव आहे अर्चित 11 संघ. सिंगे दादा यांचं खरोखर इथे नाव होतं पण आज बॅड लक म्हणा लागे. एक चौका षटकांचे 500 म्हणतात रेल्वेमध्ये. पाहूया पुढील चेंडू निलेशाचा. हे नाव काय त्याचं. सूरज. राईट हँड बॅटलम सूरज. गोलंदाज करतो निलेश. पाहूया पुढील चेंडू. सूरज पहिला चेंडू हुक केल्यावर मला वाटतं षटकार. पहिल्याच चेंडूवरती सूरजाच्या बॅटमध्ये षटकार. 6 धावा. पाहूया पुढे चेंडू सूरजाला मारा करेल निलेश. डॉट चेंडू. वाईटचा इशारा. धावसंख्या 7. एक गडी बाद 7. पहिले षटक चालू आहे. हो सुंदर चेंडू. पहिले षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेर संघ धावसंख्या 7. एक गडी बाद 7. पाहूया पाहूया साहिल. गोलंदाजी मार करतोय ऋषिकेश पाटील. एक नावाजले फलंदाज. सुंदर चेंडू. बीट झालेत ऋषिकेश पाटील. साहिल. साहिल नेक्स्ट बॉल ऋषिकेश पाटील याला. ऋषिकेश पाटील स्ट्राईकला. पाहूया एका धाव समाधान मानक ऋषिकेश पाटील याला. आता स्ट्राईकला आला तो सूरज ज्याने एक षटकार मारला होता पहिल्या षटकामध्ये. डोंगर मोठा आहे. 63 धावांचं तुम्हाला चौका षटकांच मारायला लागणार आहेत दोन्ही बॅट्समनला.
पाहूया पुढे चेंडू साहिल याचा सूरजला, सूरजने एक षटकार मारला होता पहिल्या षटकामध्ये. लेक्चरचे कडून मला वाटतं एका धाव समाधान मला लागणार आहे. डिक्लेअर झोन आहे. पाहूया पुढील चेंडू साहिल याचा सूरजला, धावसंख्या 8. पाहूया राईट टाइमचा मारा धाबळापर्यंत रन घेऊन पंचांना पार काढला. चेंडू सूरजाला, सूरज यांनी मला वाटतं लेग साईड सेकंड कुला मला वाटतं एका धाव समाधान मला वाटतंय सूरजाला. पाहूया पुढील चेंडू वाईटचा इशारा. असा पाहूया पुन्हा एकदा वाईटचा इशारा. धावसंख्या 11. एक गडी बाद झाले 11. अशी संघाला एक षटकार चौकार मार लागे. ऋषिकेश पाटील, सूरज चौकार षटकारचे बादशाह मध्ये जातात. मानखुर्चे ते खेळाडू नाही, बॅट काय पट्ट्यात भेटत नसा, बॅट फक्त फिरवता. बॅटच्या पट्ट्यात भेटलो तर मला ठाकुरी स्टेशनला पाठवेल तो खेळाडू, असा खेळाडू आहे तो. पण बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही अजून 4 बॉल खेळलो तरी. पाहूया पुढे चेंडू ऋषिकेश पाटील आला. एका धावा सामना लागतंय. अभि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 12. विजयासाठी 12 चेंडू 52 धावा. सव्वीसच्या रन रेटने खेळायचं आहे. तुम्हाला 5 षटकार कंपल्सरी मारायचा आहे. पाहूया पुढे चेंडू बोलण्यासाठी येतोय जतीन कांबळी. पाहूया वैयक्तिक पहिलं संघात 30 षटक घेऊन आलाय. 12 चेंडू 52 धावा. ऋषिकेश पाटील, सूरज काय करतात फलंदाजी करून बघायचं आहे. पहिलं चेंडू वाईट असा. पंचांचं 1 बाउन्स इशारो. सिद्धेश मांजरेकर अचूक कामगिरी करतात पंचांची. पाहूया पुढील चेंडू आणि अलेक्साचे कडून मला वाटतं षटकार. खूपच सुंदर चेंडू मारलो षटकासाठी. गेम गेलो नवपडा. पाहूया पुढे चेंडू ऋषिकेश पाटीलला. ऋषिकेश पाटलाला अजून 4 ते षटकार ऋषिकेश पाटीलला मार लागणार आहे.
पाहूया पुढे चेंडू. मार ना. हो, 2 चेंडू. 2 चेंडू पहिलं वाईड होता. पाहूया पुढे चेंडू ऋषिकेश पाटील आला. नो बॉल. 1 बॉलचा इशारा होता पहिल्या चेंडू मध्ये. अरे खेळ जाऊ दे खेळ तुम्ही जिंकणार नाही. पाहूया पुढे चेंडू नोचा इशारा आहे पंचांचा. फ्रीड असा चेंडू. सुंदर चेंडू टाकलाय. एका जागा समाधान लागतंय. पाहूया पुढे चेंडू जतीन कांबळेचा. सूरज. पाहूया पुढे चेंडू. हो, सुंदर चेंडू, खरोखर सुंदर चेंडू. वाईट असा पंचांचा वाईट सो इशारा. धावसंख्या 22. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 22. आत्ता मात्र षटकार नवापाडा. धावसंख्या 28. पुढे चेंडू ऋषिकेश पाटील सार्थक्याचा चेंडू. एका धाव समाधान लागतंय. पाहूया 5 चेंडू आणि अजूनही 35 धावांचं आव्हान आहे. 5 चेंडू 35 धावा विजयासाठी. पाहूया पुढील चेंडू सार्थक्याचा. सूरज याला हुक केला चेंडूवर. मला वाटतं षटकार. पाहूया खरं का सूरज चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या 29. सॉरी 35 धावा. नाही द्यायचं वाहन घातलाच आहे रे.
पुन्हा एकदा आउट केला चेंडू आणि मला वाटतं यो झेल असा. बनवायला गेले का अरे मग तो कुठे गेला आता माहित नाही घे मशीन घे उचलून चल नेवचल आऊजाची मशीन आहे ज्या पैसे भेटतील ए जेवलो रे चहा तरी पाहूया आता फलंदाजी गेलाय. नाव सांगे विश्व. प्रणय. हाईट छोटी असं आता काय करणार. ए माझ्या पंचांचा निर्णय अंतिम खरोखर पंच आवडले आहे. सिद्धेश मांजरेकर मानकुळचे खेळाडू आहेत ते सिद्धेश मांजरेकर. काय दिलं भाई आवाज येतच असते. आज एवढं नाव काढलंय ना त्यांनी. एक मारून ये. पाहूया पुढे चेंडू